पाव एखादा फेकून. मला तर माहिती मला फेकता येत नाही फेकता येत, पण ट्राय करतो. ठीक आहे, इथं ठेवतो. एक सेकंड थांब रे, इथं बसता. मग येते तर खरी तुले जरा ना. XYZ थोडासा खाली झाला इच्छा पडला, थोडासा रस्त्यानं सांडला. पोहून ये बरं, जाय जाय. सांडला का पोहून ये, दिमाग थोडासा जाय पटकन पोहून ये. सापडला आणि आईले मला एक कुलूप दे म्हणा. मला बाया मामा कुलूप लावून देते म्हणा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग काही प्लॅन नव्हता, प्री प्लॅन नव्हता, पण मी म्हटलं बस बनवावं. ठीक आहे. एक ना गोष्ट आहे जी तुम्हाला सांगायची होती. एक ट्राय करून पाहू आपण. आजपर्यंत ट्राय केले, पण अधिक एक ट्राय करून पाहू चांगलावाला. ठीक आहे. तर त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. आता पहिले मी फ्रेश होतो, आंघोळ करतो, आणि त्याच्यानंतर आईले ते आईचा चष्मा तुटला, तर आईले घेऊन आता मोजरीला जायचा डोळे तपासायला, आणि तिथे चष्मा बनवायला टाकायचा आहे त्याचा रिपेअरिंग करायसाठी. तर बस आता पहिले आंघोळ करतो, फ्रेश होतो, त्याच्यानंतर भेटू. ठीक आहे. किती वाजता चालतं मग आई? मग काम करून मी जर गेलो, कुठं काम आहे? बाबाचा चष्मा. हा, मग काय चष्मा कसा आहे लागतो? मी दोन दिसते मला याच्यातून, डबल दिसते. एक फोटो लागायचं मला लागते त्याच्यातून. डबल कसं दिसन पोते बरं? हो, ते किराच्या गेल्या ना त्या शाळेवर फुटला त्याला आधी दिलं होतं त्या दिवशी. तिथं त्याला पाकीट फोडलं नाही गेली रात्रीचं. मी फोडलो मग नंतर फोडलं. पहिले फोडलं नाही गेली जतनी ना म्हणे. त्याला चष्मा खूप दिसला काय म्हटलं. ते फटाके फुटले त्या दिवशी डोक्यात, साला हे डब्बाच पडून गेला इथं चांगला. हाय काय सगळं. हा, जमलं म्हणजे तिथं ते केसच नाही होता डबा. चोपलं जायला ना रे, पण असं दुरून दिसत नाही म्हणा. असं ओळखून या सांगा बरं, कमेंट करून सांगा. हे पाय बरं येते केस नाही जाईल, केस नाही जाईल एकदम मासापाशी नाही जाईल. केस येऊन राहिले लावलं हा त्यावर चला केस कसे येते. ते बारीकवाले राहिलेले नाही होय, हे येऊन राहिले होय नवीन भेटाळ्या. आले तर आले, नाही तर नाही आले. तसेच कोणते डोक्याला केस पतलेच नाही बाई. इकडून टाकलं पडत चाललं. झपकून द्या आता. खोकला. मला तयारी करायला लावली एवढ्या गडबडीनं. का हो, चाल केलं मला एवढ्या यानं, आणि तू तयारी तवाची आहे अधिक. आता तयारी करून बसलो इथं, आणि घरी ते नतीजे चालू आहे टीव्हीवर. बिहार चुनाव नतीजे नुसतं ते चालू आहे सकाळपासून.
म्हणून काही ते पाहिले म्हणून करू आलो टी व्हीवर कंटिन्यू तेच चालू आहे पुऱ्या न्यूजमध्ये. बरं जाऊ दे, आपल्याला काय करावं लागते, आपण आपली तयारी करून तयार राहायचं आणि जिथं जायचं तिथं जायचं. जेवण घेऊन झालं आता बढियापैकी. घरी होतो वांग्याचा आज आणि घरात थंडी लागू राहिली. आता बाहेर येऊन बसलो थोडा वेळ. चला निघायचा वेळ झाला. सकाळपासून आहे ना, आता शेवटी 12 वाजवले निघासाठी मोर्शीला. तरी घरी यायची आधी आता जस्ट निघायचं आहे मोर्शीला मोजरीला जायसाठी. काय रे बाबा? तुला पायऱ्या तर अशा इच्छा का बोलायचं काम नाही. देशमुख दवाखाना, पहिले दवाखान्याचं ट्रीटमेंट देऊन घेतो, त्यानंतर मग दर्शनाला जातो. दवाखान्यात पोहोचलो आणि दवाखान्यात पोहोचलं दोघं ह्या आप्पा लोकांच्या गोष्टी चालू होत्या. काय राजा लय दिवस झाला भेटला नाही तू, आम्हाला का तू कुठे गेला मला माहीतच नाही. त्याच्या एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी ऐकून मी विचारात पडलो. म्हटलं बस माझा लागत म्हटलं एवढे दिवस काढले आप्पानं. मग त्याच्यानंतर ते डोळ्याचं चेकअप केलं आईचं त्या मशीनमध्ये मुंडकं घालून. असं एका डोळ्यात उजेड पडत जाय, एका डोळ्यात मग दुसरा डोळा इकडे फिरवल्यावर मग त्याच्यात उजेड पडत जाय. आईचं झाल्यावर मग मलाही करायला लागलं, तूही चेक करूनच घे ना म्हणे. आला आहे तर डोळे. चला म्हटलं ताल मी आपण डोळे चेक करूनच घ्या. डोळे चेक केले डॉक्टरनं आणि डॉक्टर म्हणे काही तुमचे डोळे खराब नाही आहे म्हणे, काहीच नाही झालं म्हणे, तुमचे डोळे ओकेमध्ये आहे म्हणे तुमचे डोळे. खतम चेकअप. आता दर्शनाला जातो पहिले. काय टाईमपास झाला किती वेळचा. दर्शन केलं मस्त बढ्यापैकी. कोणी होतंही नाही जास्त गर्दी, म्हणजे कोणी आलंच नव्हतं. दुपारचा टाईम होता, मस्त शांततेत दर्शन झालं आणि बस तिथून मग ध्यान मंदिरात गेलो आणि तिथून घरी जाण्यासाठी निघालो. मोजरीहून आलो आता आणि त्याच्यानंतर लाईव्ह जायची तयारी चालू आहे. पहिल्यांदा इंस्टाग्रामवर आला कुठं आहे, नक्की आहे याच्यात आहे काय? इथं कुलूप लावून ठेवत जा. असं काय लावून ठेवत जाशील? कसं लावशील कुलूप? असं हे देत नाही म्हणा मी कोणाला. ह्या एवढाच आहे म्हणा माझ्याजवळ. मग येते तर घरी तुले जरा ना. XYZ थोडासा खाली झाला, इच्छा पडला थोडासा रस्त्याला, सांडला पोहणे. बरं जाऊ दे. गौरी लावते कुलूप आता मोठंवालं. सकाळपासूनची मी मोजरीला गेलो, मोजरीवरून आलो. त्याच्यानंतर लाईव्हचं करून पाहिलं पण काही ताल आला नाही. शिकून राहिलो ते लाईव्ह कसं करावं लागते. उज्जर क्रिटिकल आहे. जाता तर तसं येते पण ते थोडंसं कसं व्यवस्थित दिसलं पाहिजे. लाईव्ह गेल्यावर 2 वेळा करून पाहिलं मी, पण ते काही जमलं नाही. लाईव्ह जायचं कसं आहे तर आता पाहतो काय जमते तर. आणि जाऊ बाहेर थोडंसं चक्कर मारायला. लय दिवस झाले. तुम्हालाही म्हटलं होतं काहीतरी सांगायचं आहे म्हणून, काहीतरी करू म्हणून आपण. तर ते तिकडे फिरायला गेल्यावर सांगतो तिकडे. ठीक आहे चला. केस हे फटाका फुटला ना तेव्हापासून हे केस भरले भयानक दिसून राहिले. हे असं वाटू राहिलं का म्हणजे सेटच निघून राहिले ह्या साईडचे. जाऊ द्या इकडे लक्ष नाही देणे का उसपे.
तो अभी हम पे फोकस करना है कि हम कहने क्या वाले थे, ठीक है। हम गाड़ी जो द्या पहिले ते ज्यानं लिफ्ट दिली तर त्याच्यासोबत इकडे फाटावर आलो. तसाही पैदल निघालोच होतो मी. पाव एखादा फेकून. मला तर माहिती मला फेकता येत नाही फेकता येत, पण ट्राय करतो, ठीक आहे. इथं ठेवतो. एक सेकंड थांब रे इथं दोस्ता. जय बजरंगबली. गाणे 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 कोण्या लेवलवर चालले आहे? हा वन्स मोर. ओके. हे पहा तो काटा उल्लीसा कोणता बारीकसा पण रुतला भला जोरानं. तर मी काहीतरी म्हणून राहिलो होतो. पहा आता एक चॅलेंज घेतो आपण आता. रोज एक व्लॉग काही हो, डेली व्लॉग म्हणजे टाकन ट्राय तर करून बोलले काले. कारण बेसिक नीडही भागवणं आपलं काम आहे पहिले. तर जॉब करायची आपली, ठीक आहे. त्याच्यानंतर जेवढा टाईम भेटते आपल्याला त्या टाईममध्ये आपला एक डेली रुटीनचा एक व्लॉग, फुल व्लॉग यूट्यूबवाला. इंस्टाग्रामवर मला लसं म्हणते का तू इंस्टाग्रामचे व्लॉग कोण नाही बनवत, हे कोण नाही करत, तू तसं कोण नाही करत, असं कोण नाही करत. माहिती आहे मला का नाही, हे पसंत आहे, आवडते मला हे असे व्लॉग बनवणं. सांगतो तुम्हाला मी काय विषय आहे. क्लिअर माझा हा विषय आहे का इंस्टाग्रामवर 2 पेज चालवायचे. एक आपण जो 100 डेज चॅलेंज केला होता तो चॅलेंज टाकायचा. तो चॅलेंज आला वेळ लागेल थोडासा. आजपासून असं पकडला की 20-25 दिवसानं तो टाकणं चालू करेन मी, ठीक आहे. कारण तेवढा कॉन्टेंट पहिले मला जमा करून ठेवावं लागेल. मी पहिले करतो केलं पण काही केलं नाही, ठीक आहे. आपण यूट्यूबवर कन्सिस्टंटली एकदा ब्लॉग टाकून तपू काही हो, रोज एक ब्लॉग अपलोड झालाच पाहिजे. बनेपर्यंत हे प्रयत्न करतो मी, ठीक आहे. कारण आज मोटिवेशन आहे म्हणून मी बोलून राहिलो. कदाचित जर नाही टाकणं झाले बाकी तर काही नाही. इकडे मस्त आलो. इकडे कोणीच नाही राहत ह्या टायमात. मटालीवर पूर्ण सानसून एरिया आहे. वाघ गिग राहू शकते, मला खाऊ शकते पण नाही येत, जस्ट मजाक. पण आहे वाघ इकडे. चला आता घराकडे जातो. फाट्याहून आलो घरी आणि संध्याकाळ झाली. घरी येता त्याच्यासोबत आलो आणि त्याच्यात घरी आल्यावर थोडंसं फ्रेश झालो. आता बाईचा फोन आला का अक्षित लावायला आहे म्हणते. तिचीच लावायची होती, सगळेजणांना अक्षित लावली, तिचीच लावायची होती. अक्षित लावून घेतो पहिले, मग ब्लॉगचा एंड करून टाकू. तेवढं झालं का काय. परपेंडिकुलर लाइन आती है, वो हाइट होती है, ठीक है. तो अब देखो मैंने 3 टाइप के 3 प्रकार के ट्रायंगल लिए हैं. एक हमारा है एक्यूट एंगल ट्रायंगल. एक्यूट एंगल ट्रायंगल मतलब आपको पता है कि आता आधी पेढे वेळे नाही आणली. थंडी पडू राहिली चांगली आता ह्या दिवसात. तर बस आलो अक्षित गिक्षित लोन आजचा व्लॉगमध्ये. बस एवढंच, ठीक आहे. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. सबस्क्राईब करा म्हणजे करा.